कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभागाच्या वतीने सन्माननीय मनोजी व्यवहारे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभाग यांचा वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक 3 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता बाई रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम जिल्हाध्यक्ष गोरख शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते। कार्यक्रमाअंतर्गत एकूण 75 रुग्ण सहकार्यांना फळे चॉकलेट वाटप करण्यात आले। तसेच आलेले सर्व मान्यवरांचा गोरख शिंदे यांनी आभार मानले। मी गोरख भिवा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष। आज आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय मनोजी व्यवहारे साहेब यांचा वाढदिवसानिमित्त आज आपण जिल्ह्याच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुग्णालय रुक्मिणीबाई रुग्णालय या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता। ते मनोजी व्यवहारे साहेबांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज मनोज व्यवहारे जे प्रदेशचे असंघटित कामगारांचे जिल्हा प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, त्यांचा आज वाढदिवस गोरख शिंदे यांनी फार म्हणजे चांगल्या प्रकारे साजरा केला। रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये त्यांना फळवाटप करून त्यांनी त्यांच्या दीर्घ आयुष्याची मागणी केली आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। कल्याण डोंबिवलीतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंघटित कामगारचे प्रदेश अध्यक्ष व्यवहारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित कामगारचे जिल्हाध्यक्ष गोरखजी शिंदे साहेब यांनी रुक्मिणीबाई या हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांना आपले सर्व कार्यकर्त्यांसकट फलवाटपचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांचा वाढदिवस हे जनसामान्यांपर्यंत चांगला संदेश, एक सेवा आणि एक चांगला संदेश घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे। मनोज व्यवहारे साहेब असंघटित कामगारच्या प्रदेशाध्यक्ष यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। आमचे सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र तसेच सर्व कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातर्फे त्यांना खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।